गोल्ड रशमध्ये एक सीन आहे ज्यात त्याला एक नाणं मिळतं, तो खिशात टाकतो चार्ली चॅप्लिन. ऑब्व्हियसली खिसा फाटका असतो, ते नाणं पडतं समोर, घरंगळत जातं. तो पुन्हा बघतो, त्याला वाटलं अजून एक नाणं मिळालं. तो पुन्हा ते नाणं घेतो, त्याच खिशात टाकतो, ते पुन्हा घरंगळत पडतं समोर. त्याला वाटलं तिसरं नाणं मिळालं, तो तिसरं घेतो, खिशात टाकतो, ते घरंगळत गेलेलं असतं. जाऊन हॉटेलला बसतो. सिच्युएशन बघा कशी डेव्हलप केली. हॉटेलला बसल्यावर त्याला असं वाटतं, आता माझ्याकडे 3 नाणी आहेत, आज मी पोटभर जेवणार. तो ऑर्डर करतो, पोटभर जेवतो, खिशात हात घालतो, खिशात पैसा नसतो, कारण खिसा फाटलेला असतो. बघा आता इथपर्यंत विनोदी सगळं हसवतोय. का मला ते मोठे वाटतात. याच्यानंतर तो आता काय करायचं, पैसे तर नाही आहेत, तो मारेल. त्या क्षणाला तिकडे एक अत्यंत गर्भश्रीमंत मनुष्य येतो, जो दारू प्यायलेला असतो, त्याला काही कळत नसतं. तो येतो, तिथे बसतो, ऑर्डर करतो, एवढं ऑर्डर करतो तो सगळं. तो बघत असतो, बिल येतं, तो काहीतरी पैसे टाकतो त्या बिलात, जातो वेटर, बिल उरलेले पैसे आणतो, हा त्या वेटरला टिप देतो. श्रीमंत माणूस इथपर्यंत ओके, टिप देतो. चार्ली ती टिप चोरतो, स्वतःचं बिल भरतो आणि वर टिप देतो आणि सीन संपतो. तुला कळलं गरीब माणसाची खळगी पोटाची किती छोटी आहे, की श्रीमंत माणसांच्या टिपमधून ते स्वतःचं पोट भरतात आणि त्यात पण टिप देतात. हा जो विचार आहे ना, तो मला हलवून टाकतो चार्ली चॅप्लिन सरांचा.